प्रश्न, खालची जागा किती गर्म असते? उत्तर, शरीरातील तो भाग संवेदनशील असल्यामुळे तिथे उष्णता जास्त जाणवते. भावना आणि हालचाल वाढली की गरमपणा वाढतो. हे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्तीनुसार थोडाफार फरक असतो. प्रश्न, एकदम आठवण कशी काय जाणवते? उत्तर, मेंदू जुने अनुभव अचानक सक्रिय करतो. एखादा शब्द, वास किंवा प्रसंग आठवण जागी करतो, त्यामुळे आठवण क्षणात मनात येते. हे पूर्णपणे मानसिक प्रक्रियेमुळे होतं. प्रश्न, उंच सोबत करायला येते की बुटकी सोबत? उत्तर, उंचीपेक्षा समजूत आणि आराम महत्वाचा असतो. समोरची व्यक्ती कशी आहे यावर सगळं ठरतं. उंच किंवा बुटकी याने फारसा फरक पडत नाही. जुळवणी चांगली असेल तर सगळं सोपं होतं. प्रश्न, समोरची जागा कमी वाटत असेल तर काय करावे? उत्तर, घाई न करता थोडा वेळ थांबणं योग्य ठरतं. समोरच्याचा आराम लक्षात घेणं गरजेचं असतं. शांतपणे पुढे गेलं तर अडचण कमी होते. समजूतदारपणा उपयोगी पडतो. प्रश्न, हळू सुरुवात केल्यावर का चांगली असते? उत्तर, हळू सुरुवात केल्याने शरीर आणि मन तयार होतात. ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. अनुभव अधिक आरामदायक वाटतो. म्हणून हळू करणं चांगलं ठरतं. प्रश्न, सतत हलवलं तर काय होतं? उत्तर, सतत हालचाल केल्याने थकवा लवकर येतो. शरीरावर जास्त ताण पडतो. कधी कधी अस्वस्थता जाणवते. त्यामुळे संतुलन ठेवणं गरजेचं असतं. प्रश्न, थोडं थांबून केल्यावर काय फरक पडतो? उत्तर, थोडा ब्रेक घेतल्याने शरीर सावरतं. श्वास आणि मन स्थिर होतं. पुढचा अनुभव चांगला वाटतो. घाई न करता केल्याने सगळं सुरळीत होतं. प्रश्न, कधी स्त्री नेहमी जास्त उत्साही असते? उत्तर, जेव्हा तिला समज, आदर आणि सुरक्षितता मिळते, मानसिक समाधान असतं, वातावरण अनुकूल असतं, तेव्हा उत्साह जास्त दिसून येतो. प्रश्न, जास्त दिवस केल्यास काय बदल होतो? उत्तर, काही दिवस अंतर राहिलं तर शरीर सवयीनुसार बदल स्वीकारतं. भावना थोड्या बदलू शकतात, पण हे पूर्णपणे नॉर्मल असतं. याचा वेगळा त्रास होत नाही. प्रश्न, एखाद्याला आवड नाही ते असे ओळखता? उत्तर, संवाद कमी होतो, उत्साह दिसत नाही, वागण्यात फरक जाणवतो, शरीर भाषा बदललेली दिसते. यावरून आवड नाही हे ओळखता येतं. प्रश्न, कसे केल्यास ते लवकर शांत होते? उत्तर, शांतपणे बोलल्याने, समजून घेतल्याने आणि वेळ दिल्याने शांतता येते. आदराने वागणं महत्वाचं असतं. त्यामुळे परिस्थिती लवकर सावरते. प्रश्न, सगळ्यात जास्त मजा कोणत्या दिवशी येते? उत्तर, ज्या दिवशी तणाव नसतो आणि मन मोकळं असतं, त्या दिवशी मजा जास्त येते. दिवसापेक्षा मूड महत्वाचा असतो. आनंदी मन अनुभव चांगला करतो. प्रश्न, कोणत्या दिवशी करायला पाय जास्त फाकवावे? उत्तर, जेव्हा शरीर रिलॅक्स असतं आणि थकवा नसतो, त्या दिवशी हालचाल सोपी वाटते. लवचिकता जास्त असते, त्यामुळे अस्वस्थता कमी जाणवते. प्रश्न, करताना त्यांना कसे केलेले खूप आवडते?
उत्तर: आदराने, समजून आणि शांतपणे केलेलं जास्त आवडतं. जबरदस्ती न करता भावना जपल्या गेल्या तर अनुभव चांगला होतो. संवाद महत्वाचा असतो. प्रश्न: किती लांबीचे आत घेऊ शकते? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी असते. आराम आणि सुरक्षितता सगळ्यात महत्वाची असते. तुलना करणं योग्य नाही. समजूतदारपणा ठेवल्यास सगळं ठीक राहतं.